आज अतिशय उत्साहाने आपण सगळ्यांनी जे स्वागत केलं आणि त्यानिमित्ताने ही छोटेखानी अशी कोपरा सभा आपण या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे। या कोपरा सभेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट अशोक बापू, आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख मान्य सुरेशजी भोर, व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, सगळ्यांचं आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या टाकळी गावामध्ये स्वागत केलेले। सकाळी 11 वाजता सुरू होणारा दौरा खासदार साहेबांच्या काही अचानक बैठका लागल्यामुळं 12-12:30 वाजता काठापूरपासून सुरू झाला आणि आपल्या टाकळी गावामध्ये ज्या जल्लोषात आणि उत्साहात आपण स्वागत केलं त्याच पद्धतीचं स्वागत या टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये गावामध्ये झालेल्या कार्यकर्त्यांकडून आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। बऱ्याच वेळेला अशी भीती वाटत होती की दुपारची उन्हाची वेळ आहे, 40-42 डिग्री तापमान त्या ठिकाणी आहे, परंतु सांगायला अतिशय अभिमान वाटतो की दुपारी 12-1-2च्या रणरणत्या उन्हात सुद्धा दिवाळीमध्ये आणि थंडीमध्ये जशी गुलाबी पहाट असते आणि त्या गुलाबी पहाटेमध्ये जशी सोन्याची सोनेरी किरण अंगावरती पडल्यानंतर माणसाला उबदार वाटतं, तसं आज डॉक्टर अमोल कोल्हेंच्या या खासदारकीच्या प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान भर दुपारच्या 2च्या उन्हात सुद्धा जणू काय चांगलं अंगावरती शिंपडलं गेलंय अशा पद्धतीने मतदारांनी आजच्या या दौऱ्याला प्रतिसाद दिलेला आहे। गावामध्ये माता भगिनींनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं, तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावरती उचलून घेतलं आणि ज्येष्ठांनी त्यांना अतिशय मायेचा आशीर्वाद दिला की खासदार साहेब तुम्ही अजिबात डगमगू नका, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत। 4-2 ठिकाणी खासदार साहेबांनी आज बोलताना सुद्धा उल्लेख केला की गेले 4-5 दिवस सातारा लोकसभा असेल, माढा लोकसभा असेल, कोल्हापूर लोकसभा असेल, या बाहेरच्या मतदारसंघांच्या प्रचाराची जबाबदारी खासदार साहेबांनी घेतली। त्याचा उलगडा करत असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ज्या वेळेला माझा मतदारसंघ लोकांनी हातात घेतलेला आहे, माझ्या मतदारसंघातली निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतलेली आहे, त्यावेळेला या मतदारांच्या भरोशावरती महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचं बळ आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतून आणि या प्रचारातून त्यांना दिसतंय। आपल्याला येणारे 8 दिवस हे अतिशय जिकिरीचे आणि अतिशय डोळ्यात तेल घालून आपल्याला बघणं गरजेचं आहे। आजपर्यंत जवळपास गेले 2-3 महिने खासदारांची उमेदवारी जशी फायनल झाली तसे आपण सगळेजण या प्रचाराचं नियोजन करत आहोत आणि या निवडणुकीचं आणि या मतदानाचं नियोजन करत आहोत, परंतु येत्या 8 दिवसांमध्ये अनेक प्रकारची प्रलोभनं, अनेक प्रकारचे आमिष आणि अनेक प्रकारच्या घटना आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याची शक्यता आहे। माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, 2 ठिकाणी याच्या पाठीमागे चर्चा झाली, काही कार्यकर्त्यांना वैयक्तिक फोन होत आहे, काही कार्यकर्त्यांना फोनवरून दम दिला जातोय, परंतु त्या दमदाटीला बळी पडणारा कार्यकर्ता हा शिरूर तालुक्यातला कार्यकर्ता असूच शकत नाही। मी पाठीमागे एकदा खासदार साहेब आपल्या कवठ्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की दम देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणी करू नका, दम देण्याचा प्रयत्न कोणी शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना द्यायचा प्रयत्न करू नका, कारण जे दम देणारे ते इथलेच आहेत आणि आमच्या सारख्याला तर कायमच त्याची सवय आहे। आपल्याला राम भाऊ कायम माहिती आहे की ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळे असतात, त्यामुळं तुमच्या नादाला कुणी लागावं, तुमच्या नादाला कुणीच लागू शकत नाही, पण आमच्यासारखी गरीबडी काही असतात त्या गरीबड्यांना आपल्या 13 तारखेपर्यंत थोडासा दम धरून वागणं गरजेचं आहे, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की संयम हा आमचा गुण आहे, त्याला तुम्ही आमचा दुर्गुण समजू नये किंवा आमच्या संयमाची परीक्षा कोणी पाहू नये। मगाशी गाडीमध्ये असताना एक किस्सा खासदार साहेबांना सांगितला, अतिशय खळखळून ते असले बापू। काठापूरमध्ये दौऱ्याची सुरुवात झाली, काल रात्री दामुशेठ घोडे आणि नाना फुलसुंदर आम्ही सगळेजण 8-9 गावांचा दौरा करून सगळ्यांना आजच्या दौऱ्याची कल्पना देऊन आम्ही रात्रीला 11 वाजता घरी गेलो होतो, परंतु काठापूरमध्ये काही कार्यकर्ते आम्हाला अचानक असे समोर आले की ज्यांना काल निरोप द्यायचा आमच्याकडून राहून गेलो होतो। आल्यानंतर आम्ही आपलं सहज विचारलं की अरे बरं झालं तुम्ही आले, काल तुम्हाला निरोप द्यायचं राहून गेलो, ते म्हणले पण आम्हाला निरोप मिळाले। म्हणले कसं काय? सकाळपासून गावागावात फोन चालू आहेत, म्हणले फोन येतोय टाकळीतूनच, फोन करणारे मोठे नेते म्हणतात की आज गावात जाऊ नको, लोकांनी इकडून विचारायचं गावात कुठं जाऊ नको, चौकात जाऊ नको,
किती वाजता जाऊ नको, 12-12:30ला जाऊ नको, का जाऊ नको तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा दौरा आहे म्हणून जाऊ नको. हे लोकांनी ऐकायचं, वोट ठेवायचा, हातातलं काम सोडायचं आणि चौक गाठायचं. म्हणजे आमच्याकडून नजर चुकीने याचं कोणाचं आमंत्रण राहिलं होतं, ही आमंत्रण पूर्ण करण्याचं काम आपल्या चाकरी गावातून झालंय. त्याबद्दल त्या आमंत्रणकर्त्यांचं सुद्धा त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर आभार या कार्यक्रमामध्ये मी मानतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आता सकाळपासून दौरा सुरू झाला, खासदार साहेबांच्या जेवणाची वेळ ठरवून केली. 10 वेळा आमच्या गाडीमध्ये विषय झाला की खासदार साहेब गाडीमध्ये डबा आणतो, काहीतरी खाऊन घ्या. परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेम गाठापूर पासून, चांदोड पासून, पिंपरखेड पासून जांबूत पर्यंत एवढी माणसं आणि एवढं प्रेम खासदारांनी आज अनुभवलं की म्हणजे शेखर पाटील आज डब्याच्या ऐवजी किंवा जेवणाच्या ऐवजी समोर बसलेल्या माणसांनी जी माया दिली, जे प्रेम दिलं, जो विश्वास दिला, त्याच्यामुळेच आज पोट भरण्यासारखं वाटतंय. आणि हा विश्वास आज आपण सगळ्यांनी या ताकदीच्या दौऱ्यात त्यांना दिला, त्याबद्दल मनापासून अंतःकरणापासून या पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपलं सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आणि खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित